युनायटेड रिपब्लिकन पार्टी आणि वसुंधरा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कोल्हापूर यांच्या वतीने ऐतिहासिक माणगाव परिषद निमित्ताने राजश्री शाहू महाराज तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कार्यकर्ता मेळावा व शाहू पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन 22 मार्च 2026 रोजी माणगाव नागरी पतसंस्था हॉल माणगाव तालुका हातकणंगले येथे आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई तानसेन ननावरे होते। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, प्राचार्य संजय दाभोळे, खो खो असोसिएशनचे जिल्हा कोल्हापूर राजन उरुणकर, प्रादेशिक अधिकारी MIDC उमेश देशमुख, उषा कोल्हे, सुवर्णा कोडलकर आदी मान्यवरांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते। ही बातमी कोल्हापूर येथून श्याम वराडकर यांनी पाठवली आहे। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनल आवाज महाराष्ट्राचा। या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई तानसेन ननावरे काय म्हणाले ते आपण पुढील व्हिडिओत पाहू। गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे, आदिवासींचे, मागासवर्गीयांचे मुक्ती झाली। आपल्या सर्वांचं कुलदैवत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करतो। आजच्या ह्या माणगाव परिषदेच्या निमित्तानं हा जो मेळावा बैठक आयोजित केली आहे, या बैठकीला माझ्यासोबत मुंबईत आलेले आमच्या युनायटेड पक्षाचे जैन आघाडीचे नेते आयुष्मान गैर साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी अतिशय मौलिक असं मार्गदर्शन केलं। सुवर्णाताईचं भाषण ऐकताना मला असं वाटतं की मी वर्गामध्ये शाळेमध्ये बघतोय। सुवर्णाताई आजच्या ह्या कार्यक्रमाच्या आयोजिका संयोजिका आमच्या भगिनी जय श्री बनसोडेजी, अविनाश कांबळे, पृथ्वीराज आया बहिणी बांधव, आपल्या भेटीसाठी मुंबईत आलो। आपल्या सर्वांची भेट झाली, दर्शन झालं, फार बरं वाटलं, समाधान वाटलं, आनंद देखील झाला। गेल्या 1 वर्षापासून आपण या अविनाश कांबळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या नेतृत्वात या कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम गोरगरीब, दलित, मागासवर्गीय जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी युनायटेड रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत। आणि माझ्या माहितीप्रमाणे अविनाश कांबळे असतील, त्यांचे सहकारी असतील, प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहे। आत्मविश्वास गमावलेला समाज, राजकारणामध्ये सातत्यानं पराभूत झालेला समाज, गटबाजीमध्ये विखुरला गेलेला समाज, या आत्मविश्वास गमावलेल्या समाजामध्ये पुन्हा विश्वासाची ज्योत निर्माण करण्याचं अत्यंत कठीण काम अविनाश कांबळेंच्या माध्यमातून नेतृत्वात तिथे सुरू आहे। आजच्या या कार्यक्रमाला प्रतिसाद कमी मिळाला असेल, परंतु ही चांगली सुरुवात आहे असं मला वाटतं। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी गेले त्या प्रत्येक ठिकाणी बाबासाहेबांच्या स्मरणार्थ, बाबासाहेबांनी त्या दिलेल्या लढ्याची उजळणी व्हावी, भावी पिढीला कळावं, त्यासाठी लाखोंच्या संख्येने लोक तिथे जातात। बघा, सांगितल्याप्रमाणे नाशिकच्या काळारामाचा सत्याग्रह झाला। बाबासाहेब आंबेडकर सत्याग्रहाला सामील व्हायला एकदाच गेले। आजही तिथे 2 मार्चला लाखोच्या संख्येने लोक येतात। लेकरा बाळासहित मुलांना घेऊन कुटुंब येतात, एकत्र बसतात, उठतात, जेवण खावण होतं, चर्चा होते, विचारची देवाणघेवाण होते। नाशिकच्या काळारामाच्या मंदिराच्या सत्याग्रहामध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाडांना सक्त मजुरीची शिक्षा झाली।
आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाडांना जेलच्या तुरुंगामध्ये अटकेत ठेवलं. बाबासाहेब लंडनमधून आले, गोलमेज परिषदेमधून आले आणि त्या धुळ्याच्या जेलमध्ये जाऊन दादासाहेब गायकवाडांची भेट घेतली. संध्याकाळ झाली होती. धुळ्याच्या बाहेर एक लांडोर बंगला नावाचा इंग्रज अधिकाऱ्यांच्या आरामासाठी बंगला होता. त्या बंगल्यामध्ये बाबासाहेब रात्रभर मुक्काम केला. आजही त्या लांडोर बंगल्यामध्ये लाखोच्या संख्येने लोक तिथे एकत्र येतात. भीमा कोरेगावला आपण बघितलं असेल, लाखोच्या संख्येने लोक जमतात. काल महाडला होतो. महाडला देखील मुंबई आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात. जिथे जिथे बाबासाहेब गेले तिथे तिथे लोक येतात आणि बाबासाहेबांचं माणगावचं येणं, माणगावच्या परिषदेनं संपूर्ण आंबेडकरी आंदोलनामधला अत्यंत मोठा क्षण आहे. तिथे मात्र कोल्हापूरचे लोक एकत्र येत नाही, याचं मला खूप वाटतं. बाबासाहेबांचे आपल्यावर खूप उपकार आहे. माझ्या आईने 9 महिने मला तिच्या पोटामध्ये सामावलं असेल. माझ्या बापाने काबड कष्ट करून घाम गाळून मला लहानचं मोठं केलं असेल. माझ्यावर जेवढे उपकार माझ्या आईचे, माझ्या बापाचे आहेत, त्याहीपेक्षा जास्त उपकार माझ्या बाबासाहेब आंबेडकरांचे. उभे हयात बाबासाहेबांनी संघर्ष केला. बाबासाहेबांनी अपमानाचा पर्वा केली नाही. बाबासाहेबांवर टीका केली, इंग्रजांचा हस्तक म्हटलं, बाबासाहेबांना कुत्रा देखील म्हटलं. बाबासाहेबांनी कधी पर्वा केली, प्रकृतीची काळजी घेतली नाही, आजारपणाची काळजी घेतली नाही. बाबासाहेबांची मुलं बाबा तिकडे कशाला होत थोडी पण आपले बाबासाहेबांची मुलं औषधा वाचून मेली. बाबासाहेबांची पत्नी मातोश्री रमाई आजारपणामध्ये मेली. बाबासाहेबांनी बायकोच्या मुलांच्या आजारपणाची पर्वा केली. एकटा बाबासाहेब साऱ्या देशाची लढला. एकटा बाबासाहेब महात्मा गांधीला पुरून उरला. एकटा बाबासाहेब ब्रिटिशांची लढला. एकटे बाबासाहेब साऱ्या जगाशी लढले. बाबासाहेबांच्या मागे आपले लोक देखील लढते. अत्यंत गरिबी दरिद्रीमध्ये लढलेला माणूस, त्याच्यामध्ये स्वाभिमान निर्माण करायचं काम बाबासाहेबांनी केलं. खरं म्हणजे मला आज कधी कधी वाटतं की बाबासाहेब अजून 10 वर्ष जगले पाहिजे. बाबासाहेबांचं आयुष्य फार कमी होतं. 1922 सालापर्यंत बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं. शिक्षणानंतर ह्या देशातल्या इंग्रजांचं स्वातंत्र्याचं आंदोलन सुरू होतं. इंग्रजांना जायचं होतं. इंग्रज गेल्यानंतर या देशातील अस्पृश्यांसाठी, गोरगरिबांसाठी बाबासाहेबांना काही सवलती, काही कायदे करून घ्यायचे होते. त्यामध्ये वेळ गेला. 35 साली धर्मांतराची घोषणा केली. धर्मांतर करायला 56 साल लागलं. 56 लाख उजळावं लागलं. 54 मध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त केली. 56 मध्ये रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली. बाबासाहेब अजून 10 वर्ष जगले असते तर फार बरं झालं. बाबासाहेबांचं आयुष्य फार कमी होतं. त्या कमी आयुष्यामध्ये सर्वात जास्त सर्वात उच्च शिक्षण घेणं, या झोपलेल्या समाजाला जागं करणं, महात्मा गांधी आणि येथील वर्णव्यवस्थावादी व्यवस्थेशी लढावं हे फार कठीण काम. तर बाबासाहेबांचे उपकार आपल्यावर आहे. आणि बाबासाहेबांवर छत्रपती शाहूंचे उपकार आहे. बाबासाहेबांवर शाहूंचे उपकार. बाबासाहेबांना बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाडांनी बाबासाहेबांशी करार केला. बाबासाहेबांना परदेशात शिक्षणाला पाठवलं. बडोदा महाराजांच्या गायकवाडांनी करार रद्द केला आणि बाबासाहेबांना पैसा वाचून शिक्षण संपवून भारतामध्ये येण्याची वेळ निर्माण झाली. बाबासाहेब विलातीला शिकायला होते. एक पावाचा तुकड्यावर अख्खा दिवस भूक संपवायचे. खूप आला कष्ट केले. मातोश्री रमाई आमच्या मुंबईच्या भायखळा रेल्वे स्टेशनवर कोळसा वेचत होती. कोळसा शेणाच्या गौऱ्या तापत होती. गौऱ्या विकून, कोळसा विकून जमणारा पैसा बाबा आपल्या नवऱ्याला विलायतीला शिकायला पाठवत होती. ही गोष्ट जेव्हा शाहू महाराजांच्या कानावर गेली, शाहू महाराज
मातोश्री रमाईला भेटायला गेले. परेलच्या बिडेडी चाळीमध्ये बाबासाहेबांचं कुटुंब राहत होतं. छत्रपती शाहू महाराजांनी रमाईला सांगितलं की मातोश्री रमाई, बाबासाहेबांना निरोप द्या, शिक्षण सोडून येऊ नका, शिक्षणाची काळजी करू नका, शिक्षणाला जो काही पैसा लागेल तो मी देईन, शिक्षण थांबवू नका. स्वतः छत्रपती शाहू महाराज मातोश्री रमाईला गेले आणि बाबासाहेब विलायतीमध्ये शिक्षण पूर्ण करून आले. फार मोठा उपकार आहे. सयाजीराव गायकवाड आणि बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणाचं कर्ज दिलं, पण करार केला. आंबेडकर शिक्षण संपल्यानंतर माझ्या संस्थानामध्ये नोकरी करतील. शाहू महाराजांनी करार केला बाबासाहेबांशी या माणगावमध्ये 22 मार्च 1920 सालामध्ये. शाहू महाराज म्हणाले माणगावमध्ये की आज माझ्या डोक्यावरचं फार मोठं ओझं कमी झालेलं आहे. मी या देशातील अस्पृश्यांना त्यांचा पुढारी दिलेला आहे. या माणगावमध्ये बाबासाहेबांनी, छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलं की बाबासाहेब, यानंतर तुम्ही या समाजाचं नेतृत्व करा. या माणगावमध्ये 1922 सालामध्ये त्या छत्रपती शाहूचे आपल्याला उपकार आहे. जी बाबासाहेबांच्या सत्काराची सभा झाली, जिला आपण माणगाव परिषद म्हणतो, त्या परिषदेचे अध्यक्ष होते बाबासाहेब इनामदार. हे इनामदार सिद्धनाथ महाराजचे वंशज होते. ज्या सिद्धनाथ महाराजांनी 1818 मध्ये भीमा कोरेगावची लढाई जिंकली होती, त्या सिद्धनाथ महाराजच्या वंशजाला आपल्या सांगलीजवळ कोळंबे नावाच्या गावामध्ये अख्खं गाव इनाम दिलं होतं शाहू महाराजांनी. आधी आहे तिथे सिद्धनाथ महाराजांची समाधी पण आहे. त्या शाहू महाराजांनी, ज्या सिद्धनाथ महाराजांनी भीमा कोरेगावची लढाई जिंकली, पेशव्यांची कत्तल केली, त्या सेनापतीच्या वारसाला सन्मान दिला. त्या सिद्धनाथ महाराजा वारसाला माणगाव परिषदेचं अध्यक्ष दिलं. हा शाहू महाराजांचा दृष्टिकोन, शाहू महाराजांची स्वप्न फार वेगळी. दुर्दैव, शाहू महाराजांच्या नंतर गोरगरीब, दलित, मागासवर्गीय, अस्पृश्य समाजाविषयी असलेली पोटतिडी, आपुलकीची भावना येथील आमच्या बहुजन समाजामध्ये, या मराठा समाजामध्ये उरलेली आहे. त्याचे दुष्परिणाम आपण बघत. बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली, बाबासाहेबांच्या विचाराच्या आधारे जोपर्यंत या देशामध्ये, या राज्यामध्ये मराठ्यांची संघटना काम करत होती, त्याला सत्यशोधक म्हणत. महात्मा फुलेंनी तर सत्यशोधक असा उल्लेख केला. आज मात्र तो मराठा समाज सत्यशोधक व्हायच्या ऐवजी आता सत्ता शोधक झाली. आणि ज्या बहुजन समाजाचं कर्तव्य होतं येथील गोरगरीब, अस्पृश्य, दलित जनतेला मायेनं, ममतेनं बाळगण्याचं, ते सोडून दिलं. आज आमच्या कोल्हापुरात बोलायचं झालं, बाबासाहेबांच्या उपकारापेक्षा आमच्या आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या आमच्या समाजाला आवाडीचे उपकार जास्त मोठे वाटतात, रत्नाबा कुंभाराचे उपकार जास्त मोठे वाटतात, हसन मुश्रीफचे उपकार जास्त मोठे वाटतात. अरे बाबासाहेबांना विसरणारे लोक असं नाही चालतं. बाबासाहेबांमुळे आपण इथे इथपर्यंत आलो आहोत. बाबासाहेबांच्या कृपेने आपण माणसासारखं जगायला लागलो आहोत. बाबासाहेबांना विसरून चालणार नाही. आजच्या प्रसंगी म्हणजे आपल्या सर्वांना विनंती आहे, पुढच्या वर्षी जेव्हा आपण येऊ 22 मार्चला संपूर्ण जिल्ह्यातली लोक कशी माणगावला येतील, महाडला येतात, आमच्या चैत्यभूमीत दादरला येतात, 14 ऑक्टोबरला दसऱ्याला अख्ख्या देशातून लोक येतात. महाराष्ट्रात नाही, UP, बिहार, आग्रा, हरियाणा, पंजाबमधून लोक येतात. किमान कोल्हापूरचे लोक आले तर मग आजूबाजूची लोक येतील. ही माणगाव परिषद फार मोठी झाली. ती माणगाव परिषदेच्या निमित्तानं जी वैचारिक मंथन आपण घडू पाहत आहोत, छत्रपती शाहू बाबासाहेबांच्या विचाराचं वैचारिक नातं आपण लोकांसमोर आणू इच्छित आहोत,
त्यासाठी हे परिषद उठून होणे अत्यंत आवश्यक. मला असा विश्वास वाटतो की हा विचार जर आपण पोहोचू शकलो, एक दिवस बायका पुराणे घेऊन माणगावला या नाही आता बाबासाहेबांच्या कृपेने प्रत्येकाकडे गाड्या आहे, घोड्या आहे, एसटी आहे, बसेस आहे. पण बाबासाहेबांसाठी एक राजकारण जाऊ द्यावं, राजकारण बाबासाहेबांच्या उपकाराची उतराई म्हणून एक दिवस कोल्हापुराच्या जनतेने या माणगावसाठी परिषदेत घ्यावा. ही परिषद अत्यंत भव्य व्हावी, ही परिषद फार मोठी व्हावी, जिचे पडसाद संपूर्ण राज्याच्या राजकारणामध्ये उमटतील अशा प्रकारचं वातावरण निर्माण होईल असं मला विश्वास वाटतो. आणि म्हणून मी आपल्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो. आपण आला, सुरुवात झाली, मागच्या वर्षी आलो, यावर्षी आलो, पुढच्या वर्षी आपण सर्व मिळून माणगाव परिषद मोठी भव्य दिव्य करायचा प्रयत्न करूया. आणि मला असा विश्वास आहे की आमचे मित्र अविनाश कांबळे यांच्या नेतृत्वात तमाम आमच्या चळवळीतले खूप मित्र आहेत. आम्हाला एक पुढे दिसत मी संपूर्ण आयुष्य काढलं होतं. आंबेडकरी समाजाचं, बहुजन समाजाचं ऐक्याचं प्रतीक आहे. शिवशक्ती भीमशक्ती एकत्र केली आपण. त्याहीपेक्षा अगोदर शिवशक्ती भीमशक्तीच्या एकीकरणाचा प्रयोग बाबासाहेबांनी शाहू महाराजांना केला. तो बहुजन समाजा ऐक्याचा हा प्रयत्न आहे. पुढच्या वर्षी आपण कुठल्या संख्येत येऊ. पुन्हा आपल्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो, आभार मानतो. जय श्री अविनाश पृथ्वीराज सर्व सहकार्यांचं मनापासून कौतुक करतो, धन्यवाद देतो. जय भीम, जय महाराष्ट्र.